व शूद्र असे ज्ञान त्याला तामसज्ञान म्हणतात. ज्ञानोबरांची टीका पाहावी महत्वाची आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञानाचा भंडार. ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञानाचा भंडार. ज्ञान मिळण्याचे 4 साधन आहेत. पहिलं इंद्रियांच्या द्वारे ज्ञान. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. यात मात्र डोळ्याने 82%, कानाने 11%, त्वचेने 3.5% व नाकाने 2% व जिभेने 1.5%. सर्व मिळून किती झाले? सर्व मिळून 100% ज्ञान म्हणजे इंद्रियजन्य. ज्ञान मिळण्याचे दुसरे साधन तर्काने ज्ञान. यंत्र धूम तंत्रावनी जळावरून अग्नीचे ज्ञान. गढूळ पाणी नदीच मागे पाऊस झाला हे तर्काने समजते. मुले चांगली याचे ज्ञान. मुले चांगली आहेत याचे ज्ञान होते. तिसरे साधन प्रतिभा शक्तीने ज्ञान. देवी शक्ती विषय ज्ञान होते. चौथे साधन कृपेने ज्ञान. गुरु देव संत कृपा यामुळे ज्ञान होते. मात्र श्रीकृष्ण शंकराचार्य हे उपदेशात ज्ञानी होतात. उपदेशात ज्ञानी हे वर्म आलेलो टांगणी चांगदेव. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानानुसार व्यक्तीचे 5 प्रकार: अज्ञ, अल्पज्ञ, तज्ञ, विषयज्ञ आणि सर्वज्ञ. ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत. पहिली भूमिका शुभेच्छा, देवास जाणून घेण्याची तीव्र इच्छा. दुसरी भूमिका विचारणा. गुरु संत महात्म्यांना देवाविषयी विचारणा करणे. तिसरी भूमिका तनु माणसा. गुरुकरिता किंवा साधनेकरिता तन मन लावणे. चौथी भूमिका सत्वापत्ती म्हणजे वरील साधनेमुळे सात्विक वृत्ती तयार होणे. पाचवी भूमिका संस्कृती, देवाविषयी आसक्ती निर्माण होणे. सहावी भूमिका पदार्थ भाविनी, आसक्तीचा परिणाम सविकल्प समाधीपर्यंत मजल मारणे. सातवी तुर्यांना वस्तुरूप होणे म्हणजे देवरूप होणे. अर्थात निर्विकल्य समाधीपर्यंत मजल मारणे. झालेली